उन्हाळा सुरू झाला म्हणजे गावी एक मजाच वेगळी असते. सकाळी छान त्या बिबड्यांचा घाटा, गव्हाचा चीक आणि दुपारी ते वाढल्यानंतर छान ते ओली पापडं, ओल्या कुरडया खायला एक मजाच वेगळी. इथं कुठं मिळणार आपल्याला शहरात, म्हणून म्हटलं आपण छोट्या प्रमाणात घरीच तयार करूया. मी या ठिकाणी कुठल्याही वाटीने तुम्ही घेऊ शकता. एक वाटी भरून मी गहू घेतलेले आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि ज्वारीच्या अर्धे तांदूळ घ्यायचे आहे. ज्वारी या ठिकाणी मी काढलेली घेतली आहे. हे छान आपल्याला 3 दिवस भिजत घालायचं आहे आणि नंतर ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. लाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हे शूट करू शकले नाही. तुम्ही बघू शकता तांदूळ थोडे रवाळ ठेवले आहे आणि ज्वारी पण थोडी कणीदार ठेवली आहे. गव्हाला थोडंसं भरडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर त्याला चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. सकाळी आपल्याला हे सर्व जे काही आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. भांडं नसल्यामुळे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे खाली, जेणेकरून ते चिटकू नये आणि जेवढं ते प्रमाण रवण आहे आपलं त्या रवणाच्या दुप्पट पाणी मी तापायला ठेवलं आहे. त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा ठेचा मिक्सरला करून घेतला होता, ज्यात लसूण, मिरची आणि धने असं आहे. त्यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे आणि छान याला उकड येऊ द्यायची आहे. नंतर आपण जे मिक्स करून घेतलेलं होतं ते यात घालायचं आहे. ते आधी मिक्स करून घ्यायचं, कारण असं की गाठ नको व्हायला. नाहीतर काय होतं, आपण जर सेपरेट घालायला गेलो ना तर त्यामध्ये गाठ तयार होते. आणि हे रवण टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला. खूप जास्त हाय पण नाही आणि खूप जास्त लो पण नाही. हळूहळू तो चीक असा जमा व्हायला लागतो. जसजशी ते तांदूळ आणि ज्वारीची कणी शिजायला लागते तसा घट्टपणा येतो. तुम्ही बघू शकता आता चीक आपला जमा व्हायला लागला आहे. आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. खूप जास्त हाय आपला गॅस नको आहे. लो फ्लेमवरती आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे. हळूहळू आपलं सर्व हा जो काही चीक आहे तो जमा व्हायला लागतोय. पाणी एकदाच खूप टाकायचं नाही आहे, थोडं थोडं टाकायचं आहे. बाजूला थोडं गरम करायला मी पाणी ठेवलेलं आहे, तेच आधी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं, जेणेकरून आपला जो काही घाटा आहे तो खूप जास्त पातळ होणार नाही. आपली ज्वारी आणि तांदूळ जसजसा शिजायला लागतो तो फुलतो आणि जे काही पाणी आहे तो पाणी शोषून घेतो, त्यामुळे पाणी लागतं. तुम्ही बघू शकता यामध्ये मी दोन वेळा मध्ये मध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि छानपैकी आता आपल्याला शिजवून घ्यायचा. याला ज्वारीची कणी आपल्याला छानपैकी शिजेल तिथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता पाणी किती झालेलं आहे. आता थोड्या वेळानंतर हे पाणी सर्व शोषून घेईल आणि गॅस बारीक ठेवून आपल्याला झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये शोपा, जिरं आणि तीळ आपल्याला घालायची आहे. छान लागतं. वरतून शिजून झाल्यानंतर आपल्याला ते घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपला घाटा तयार झालेला आहे. यावरती छानपैकी साखर आणि तेल घेऊन खाऊ शकता तुम्ही. आवड आहे तुमची, असं पण छान लागतं. नाहीतर साधं तेल घेऊन पण अप्रतिम लागतो. गॅलरीमध्ये जागा असली तर तुम्ही 1-2 बिबडं सुद्धा थापून टाकू शकतात, पण आमच्याकडे जागा नसल्यामुळे आम्ही ओलाच केला होता फक्त खायला. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.